अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग। अध्यात्म और मूल्यों से सजा कार्यक्रम रंग नवे जरूर सुने आपके अपने पसंदीदा रेडियो स्टेशन रेडियो शिवनेरी पर 90.4 FM। आवाज तुमच्या आमच्या। रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला। नमस्कार, मी शीतल भिसे तुमचे मनःपूर्वक स्वागत करते आहे रंग नवे या कार्यक्रमामध्ये। तुम्ही ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM। आवाज तुमचा आमचा। श्रोतागण हो, मागच्या सत्रात आपण ऐकलं ना, पिताश्री ब्रह्मा आणि मातेश्वरी जगदंबा यांनी कशी त्या 385 भाऊ बहिणींचे पालन पोषण केले। पण किती भाग्यवंत होते ते सर्वजण ज्यांना श्रीकृष्णाचे दर्शन झाले आणि त्यांचा निश्चय झाला ना, हे ईश्वराचं कार्य सुरू आहे। आणि मग त्यांनी निर्णय घेतला होता की आपलं संपूर्ण जीवन आपण या ईश्वरीय कार्यामध्ये समर्पित करायचं। म्हणून तर त्यांना हे भाग्य लाभलं की प्रत्यक्ष ती आत्मा जी सतयुगातील प्रथम दैवी महाराज कुमार होणार आहेत, असे ते पिताश्री ब्रह्मा म्हणजे त्यांचं अलौकिक नाव स्वतः परमपिता शिव परमात्मा यांनी ठेवलं होतं। आणि जगदंबा सरस्वती, प्रत्यक्ष ज्ञानाची देवी सरस्वती म्हणून जिचं गायन आहे, ती आत्मा निव्वळ 16 वर्षांची ती कन्या जिच्याद्वारे राधेचे दर्शन त्या सगळ्यांना झाले होते। आणि तिचेही अलौकिक नाव मातेश्वरी जगदंबा सरस्वती हे प्रत्यक्ष परमपिता शिव परमात्मा यांनीच ठेवले होते। असे हे दोन महान आत्मे या धर्तीवर कसे साधारण रूपात वावरत असताना परमेश्वराने त्यांच्याद्वारे साक्षात्कार करवून काही लोकांनाही अनुभूती करून दिली होती की हे दिव्य कार्य कसं सुरू झालं आहे। आणि त्यांनीही हा अनुभव घेऊनच स्वतः निश्चय केला होता की आपण परमेश्वराच्या कार्यामध्ये आपले संपूर्ण जीवन समर्पित करायचं। बघा काय आहे ना हा इतिहास, ही काही कल्पना नाही, हे प्रत्यक्ष घडलेले आहे। आणि किती जुनं पण नाही आहे, आत्ता 1937ची ही घटना आहे बरं का, ऐकताय ना तुम्ही। मग अशा प्रकारे त्या सर्व 385 भाऊ बहिणींचे पालनपोषण दादा लेखराज म्हणजे ज्यांचं अलौकिक नाव पिताश्री ब्रह्मा आणि राधिका म्हणजेच मातेश्वरी जगदंबा सरस्वती यांनी त्यांचं पालनपोषण केलं। आणि याच 14 वर्षांमध्ये 1937 ते 1950 जगाचं संपूर्ण चित्रच बदलून गेलं। म्हणजे दुसरं विश्वयुद्ध झालं आणि या दुसऱ्या विश्वयुद्धात कसे लाखो लोक मारले गेले आणि ते समाप्त झाले ते म्हणजे 1945ला। म्हणजेच बघा श्रोतागण हो, 1939 ते 1945 म्हणजे 1945मध्ये जेव्हा अमेरिकेने ॲटम बॉम्ब हिरोशिमा नागासाकी या शहरांवर टाकले आणि ही दोन्ही शहरं नष्ट झाली होती त्यावेळची ही गोष्ट। आणि कशी त्यावेळी भारताच्या स्वातंत्र्याची लढाईसुद्धा खूप जोर धरत होती। आणि श्रोतागण हो, तुम्हाला तर माहितीच असेल 1947ला विभाजन झाले होते। हिंदुस्तान आणि पाकिस्तान वेगवेगळे झाले होते, रक्ताच्या नद्या वाहिल्या होत्या। आणि ही ब्रह्माकुमारी संस्था तेथे कराचीतच होती। ते सर्व 385 लोक तपस्या करीत होते। आपण ऐकलंय ना, 4 भिंतींच्या आतच होते आणि त्यांनी घोर तपश्चर्या केली। खूप त्यांची सुरक्षा झाली। कसं परमपिता शिव परमात्मा यांनी त्यांच्या केसालाही धक्का लागू दिला नाही, इतकं सुरक्षित ठेवलं सगळ्यांना। कसं आतमध्येच हे सर्वजण तपस्या करीत असत। आणि आपण ऐकलं हे एका सत्रात
14 वर्ष हे सर्वजण कशी घोर तपश्चर्या करत होते. आणि त्यावेळचे जे चीफ मिनिस्टर होते सिंध प्रांताचे, ते बाबांचे खूप चांगले मित्र होते. आणि ते बाबांना म्हणाले की तुम्ही लोक हा देश सोडून जाऊ नका. श्रोतागण हो, लक्षात येत आहे ना, बाबा आपले अलौकिक पिताश्री ब्रह्मा. मग त्यांना चीफ मिनिस्टर हे त्यांचे खूप चांगले मित्र होते. ते म्हणाले तुम्ही लोक हा देश सोडून जाऊ नका. तुम्ही हिंदुस्थानला नका जाऊ, इथेच राहा. तुम्ही जर इथेच राहिलात तर आमचा देश पवित्र बनून जाईल. घेते इथे एक छोटासा ब्रेक. लगेचच परत येत आहे. तोवर तुम्ही ऐकत रहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. मंगल मंगल है ये बेला, मंगल मंगल है ये बेला, महामिलन का है ये मेला। शिव को जिसने हृदय बसाया, रहा कभी भी वो न अकेला। मंगल मंगल है ये बेला। जिसने किया है तन मन अर्पण शिव बाबा के हाथों में, जिसने किया है तन मन अर्पण शिव बाबा के हाथों में, जीवन उसका धन्य हो गया, जीवन उसका धन्य हो गया उनकी मीठी बातों में। महामिलन का मेला, ये महामिलन का मेला। मंगल मंगल है ये बेला। अरमानों के दीप जले हैं, जीवन हुआ उजाला। अरमानों के दीप जले हैं, जीवन हुआ उजाला। परमानंद की मस्ती छाई, परमानंद की मस्ती छाई, पीकर याद का प्याला। महामिलन का मेला, ये महामिलन का मेला। मंगल मंगल है ये बेला।
साकार ओ बाबा दिव्य तुम्हारा प्यार। हो रहा साकार ओ बाबा दिव्य तुम्हारा प्यार। धन्य हो गया, धन्य हो गया, धन्य हो गया, धन्य हो गया ये सारा संसार। महामिलन का मेला, ये है महामिलन का मेला, ये है महामिलन का मेला। ब्रेक नंतर पुन्हा तुमचे स्वागत आहे रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा। ब्रेकपूर्वी मी काय सांगितलं की बाबांचे मित्र ते त्यांना काय म्हणाले, जे चीफ मिनिस्टर होते सिंध प्रांताचे, तुम्ही लोक हा देश सोडून जाऊ नका, तुम्ही हिंदुस्थानला नका जाऊ, इथेच राहा। तुम्ही जर इथेच राहाल तर आमचा देश पवित्र बनून जाईल। जरी नाव पाकिस्तान होतं, ऐका श्रोतागण, म्हणजे पाकस्थान म्हणजेच पवित्र स्थान। मग ते जर तिथे राहिले असं त्यांचं म्हणणं होतं की पवित्र स्थान बनेल, तेव्हा तुम्ही इथेच राहा। परंतु आपण तर ऐकलंय ना, शिव परमात्मा यांचा आदेश मिळाला होता पिताश्री ब्रह्मा यांना 1950ला, जेव्हा भारत गणतंत्र बनला होता, सगळं विभाजन वगैरे पूर्ण झालं होतं, भारताचे संविधान बनले, सगळ्या तडजोडी पण झाल्या आणि त्यानंतरच परमात्म्याने आदेश दिला की आता तुम्ही भारतात जा, भारत विश्वाचे लाईट हाऊस बनेल आणि पर्वतांवर जा, कारण भारतातूनच सगळ्या दिशेला आध्यात्मिकतेचा संदेश मिळणार आहे। चारी दिशा म्हणजेच संपूर्ण विश्व, समजलं का श्रोतागण हो? ईश्वर हा सगळ्यांचा आहे ना, फक्त भारताचा तर नाही। पण भारतभूमी ही खरी देवांची भूमी, संतांची भूमी, धर्मात्मा महात्मा, इथेच तर आपण हा इतिहास ऐकलाय शूरवीरांचा, आणि प्रत्यक्ष परमपिता शिव परमात्मा यांची ही अवतरण भूमी भारतभूमी ना। किती आपण भाग्यवंत आहोत, कारण आपण जे ऐकलंय ना, परमात्म्याचे प्रथम परकाया प्रवेश, ती घटना बबुलनाथ मंदिराच्या समोरच, ते जे सद्गुरू सदन, तेथे बाबा आले होते आणि तेव्हा ही घटना घडली ना। बघा, प्रत्यक्ष परमेश्वरानेही भारतभूमीची निवड केली, कारण भारतभूमीच ही अविनाशी भूमी आहे। लक्षात येतंय का तुमच्या हे सगळं? मग परमात्म्याचा संदेश होता ना की भारतामधूनच संपूर्ण विश्वामध्ये आध्यात्मिकचा संदेश मिळणार आहे, शांतीचा संदेश मिळणार आहे, आणि तुम्हाला हा संदेश संपूर्ण विश्वात द्यावयाचा आहे। आणि म्हणून भारतामध्ये जा आणि एका पर्वतावर जा, हे आपण ऐकलंय ना श्रोतागण हो? मग बाबांनी ते चीफ मिनिस्टर यांना सांगितलं, आता आम्ही भारतात जाणार, इथे नाही राहणार। मग त्यांनी पण कायदेशीर जहाज दिलं आणि मग ते सर्व सामान घेऊन जाण्यास सांगितले। म्हणजे हे सर्व 385 लोक ते बसणार ना, मग जहाजच लागणार ना, ते काहीच त्यांनी ठेवलं नाही। विचार करा किती सामान असेल श्रोतागणो, जहाज तर लागणारच। मग ते जहाजाने सौराष्ट्र येथे ओखा बंदरगाह, तेथे हे सर्वजण उतरले। हे जे ओखा बंदरगाह ना, जामनगर येथे जवळ आहे,
ओखा बंदरगाह, आणि मग ट्रेनने आबूला आले. पण अजून ऐकायची एक गोष्ट विचार करण्यासारखी पण, की 14 वर्ष कराचीमध्ये यांनी या 385 लोकांनी ती तपश्चर्या केली. त्यामुळे त्यांच्यामध्ये एक शक्ती भरली गेली होती. इथे एक लक्षात येतं आहे का, नावापुरतंच ते कराचीत राहिले की नाही, कारण 14 वर्ष ते एकाच जागी 4 भिंतींच्या आत होते. त्यांनी बाहेर जगात काय चाललंय, काय जग असतं, काय पैसा असतो, काय आणा, काहीच पाहिलं नव्हतं. म्हणजे बघा परमेश्वराची लीला. ते कराची जे पाकिस्तान आहे आता, तिथे फक्त अभ्यास तपश्चर्या करून घेतली ईश्वराने त्या सर्वांकडून. बाहेरचं जग त्यांना दाखवलंच नाही. आणि मग ते सर्वजण जेव्हा जहाजाने ओखा बंदरगाह इथून आबूला आले, तेव्हा त्यांना कळलं की बाहेरचं जग काय ते बघा. त्यामुळे त्यांच्यामध्ये बघा 14 वर्ष तपश्चर्या केली, एक शक्ती भरली गेली होती. 14 वर्ष जगच पाहिलं नाही ना बाहेरचं, आणि मग भारतात आले तेव्हा बघितलं जग कसं आहे. घेते एक छोटासा ब्रेक, इथे लगेचच परत येत आहे. तोवर तुम्ही ऐकत रहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. भगवान हमारा साथी है, हम उनके संग संग रहते हैं, वो अपने संग संग रहते हैं. जैसे दीपक में बाती है, भगवान हमारा साथी है. खुलते ही आँख हमें मिलते, हर पल वो साथ मेरे चलते. कितना वो प्यार हमें करते, उनकी पलकों में हम पलते. हम खुश नसीब उनको पाकर, हम खुश नसीब उनको पाकर, जिंदगी हमारी गाती है, भगवान हमारा साथी है. हम प्यार पिता का पाते, शिक्षा देते, रक्षा करते, अपना सर्वस्व लुटाते. प्यार
प्यारी मुरली प्रतिदिन हमको, प्यारी मुरली प्रतिदिन हमको आती प्रभु प्रेम की पाती है। भगवान हमारा साथी है। हाजिर है हजार भुजाओं से, अपनी किस्मत के क्या कहने, सिर पर है हाथ दुआओं के। ऐसा साथी किसका होगा, ऐसा साथी किसका होगा, ये सोच आँख भर आती है। भगवान हमारा साथी है। हम उनके संग संग रहते हैं, वो अपने संग संग रहते हैं। जैसे दीपक में बाती है, भगवान हमारा साथी है। नमस्कार, मी आहे अश्विनी. आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM. आवाज तुमचा आमचा. नमस्कार, मैं हूं मंगेश. आप सुन रहे हैं रेडियो शिवनेरी 90.4 FM. आवाज तुमचा. जिंदगी और कुछ भी नहीं, नमस्कार, मैं हूँ सुशील. आप सुन रहे हैं रेडियो शिवनेरी 90.4 FM. आवाज तुमचा आमचा. जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है. नमस्कार, मी आहे भारती. आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM. आवाज तुमचा आमचा. एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है. जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है. नमस्कार, मैं हूँ अतुल. आप सुन रहे हैं रेडियो शिवनेरी 90.4 FM. आवाज तुमचा आमचा. मौजों की रवानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है. ब्रेक नंतर पुन्हा तुमचे स्वागत आहे. रेडिओ शिवनेरी 90.4 FM. आवाज तुमचा आमचा. ब्रेकपूर्वी आपण ऐकलं की 14 वर्षाची घोर तपश्चर्या त्यांनी कराची येथे केली होती. आणि मग आपण ह्या सत्रात एका इथेपर्यंत आलो होतो की ते तिथून निघाले ना ओखा बंदरगाह जहाजाने. तर ती घटना उषा दीदींनी काय सांगितली ते मी आज सांगते. आपण ती तारीख ऐकली आहे 5/5/1950,
म्हणजे जेव्हा पाकिस्तान सोडले, मग जहाजातून निघाले, मग त्यावेळची एक घटना ऐकण्यासारखी आहे. त्या चीफ मिनिस्टरने बाबांना विचारलं, आमच्या सेवेत काय कमी पडलं का, जे तुम्ही सर्वजण ही भूमी सोडून जात आहात? तुम्हाला समजलं ना, हे चीफ मिनिस्टर पार्टिशनच्या वेळी यांनीच सर्वांना दूध, फळे, भाज्या पुरवल्या होत्या. कसं त्यांनी पण ईश्वराच्या कार्यात सहयोग केला होता. मग त्या कलेक्टर यांनी असं विचारल्यावर बाबा म्हणाले, तुमच्या सेवेत तुम्ही कोठेही आणि कधीही कमी पडला नाहीत. खूप सुंदर रीतीने तुम्ही आमचा सांभाळ केलात, आम्हाला सहयोग केलात. कारण 14 वर्ष ते सुरक्षित होते ना, त्या गव्हर्मेंटनी तिथल्या त्यांना सुरक्षा प्रदान केली होती. पण त्यांना सद्बुद्धी देणारा कोण? तर स्वतः जगत नियंता, ती महाशक्ती, परमपिता, शिव परमात्मा. आणि त्यांच्यामुळे ही आत्मा, हे जे चीफ मिनिस्टर आहे ते निमित्त बनले होते. त्यांनी त्यांना दूध, भाज्या, फळे पुरवली, सुरक्षा प्रदान केली. मग दादा म्हणाले, तुम्ही आमचा खूप सुंदर रीतीने सांभाळ केलात, सहयोग केला. परंतु आता त्या परमशक्तीचा, त्या जगत नियंत्या, परमपिता, शिव परमात्म्याचा, त्या वरच्याचाच, म्हणजेच त्यांना सांगताना ते म्हणाले, तो उपरवाला, त्याचा आदेश आहे आणि आम्ही त्या आदेशाचं पालन करत आहोत. जेव्हा त्यांनी ही गोष्ट सांगितली तेव्हा त्यावेळी ते कलेक्टर, चीफ मिनिस्टर ते सिंध प्रांताचे, ते म्हणाले की जोपर्यंत तुम्ही होता या भूमीवर पवित्र कार्य होत होतं. परंतु आता असं वाटू लागलं आहे की तुम्ही सर्वजण येथून निघून जात आहात, तर येथे अपवित्र वाईट कामे पण सुरू होतील. कळतंय का श्रोतागण? हो, त्याला जसं काय एक चाहूल लागली होती. आणि आपण तर आता ऐकतच आहोत आजवर पाकिस्तानबद्दल. वेगळं काय बोलायलाच नको, वेगळं असं काय सांगायची तुम्हाला गरजच नाही की कसं आता तिथे काय कार्य होत आहेत. जसं काय त्या चीफ मिनिस्टरला तेव्हाच त्याची अनुभूती झाली होती की हे पवित्र पाक कार्य ह्यांच्यामुळे, ह्या महान आत्म्यांमुळे या धर्तीवर सुरू होतं. आता हे इथून सोडून गेले तर येथून जात आहेत जणू तर इथे अपवित्र वाईट कामं पण होतील. आता तिथे काय काय चालतं हे आपण काय वेगळं मी तुम्हाला सांगायची गरज नाही. मग त्या कलेक्टर त्यांना अश्रू आवरता आले नाहीत आणि त्यांनी भावूक होऊन निरोप दिला. आणि त्यावेळी तेथे जितके पण ऑफिसर्स हजर होते त्यांना त्या कलेक्टरने सांगितले की ह्यांना मदत करा, ह्यांचे सर्व सामान, इथे एकही त्यांचं सामान नका राहू देऊ, ते सगळं घेऊन जातील अशी त्यांची व्यवस्था करा. सगळं काही व्यवस्थित पॅक करून दिलं त्या कलेक्टरने. आणि मग बाबांचा निरोप घेतला. आणि मग तसं ते जहाज ओखा या बंदरातून मग नंतर माउंट आबू येथे आले. बरोबर ना? माउंट आबूसाठी त्यांनी ट्रेन पकडली आणि अशा प्रकारे सर्वजण ट्रेनने माउंट आबूला पोहोचले. माउंट आबूमध्ये पण सर्वप्रथम जे पांडव भवन हा जो परिसर आहे, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, तर या विद्यालयाचा हा जो पांडव भवन हा परिसर आहे, ह्या भूमीचीच का निवड केली? आणि कशी झाली? कारण शास्त्रात असं सांगितलं गेलंय की ब्रह्मांनी सरस्वतीला वेदांचं ज्ञान या पर्वतावरच दिलेलं आहे. आणि असं पण म्हटलं जातं की पांडवांची अंतिम तपश्चर्या या पर्वतावर पूर्ण झाली. मग काय आहे ह्याचं महात्म्य? जे पण स्थान आहेत, कोणत्या ना कोणत्या ऋषी मुनींची कथा त्यासोबत जोडलेली आहे. मग ऐकूया आपण की काय काय आहे ह्याचं महत्त्व पण पुढच्या भागात. तोवर तुम्ही ऐकत रहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा.
लखदातार, हमारा शिव है लखदातार, हमको काहे की चिंता। काहे की चिंता रे हमको काहे की चिंता, काहे की चिंता रे हमको काहे की चिंता, बना है साथी सिरजनहार, बना है साथी सिरजनहार, हमको काहे की चिंता, मिला है कर्ण करावनहार, हमको काहे की चिंता। फिर किस बात का डर है, जो होगा बस भला होगा, भरोसा उसके ऊपर है। दुआ का हाथ सिर पर है तो फिर किस बात का डर है, जो होगा बस भला होगा, भरोसा उसके ऊपर है। वही है जीवन का आधार, वही है जीवन का आधार, हमको काहे की चिंता। काहे की चिंता रे हमको काहे की चिंता, काहे की चिंता रे हमको काहे की चिंता, बना है साथी सिरजनहार, बना है साथी सिरजनहार, हमको काहे की चिंता, मिला है कर्ण करावनहार, हमको काहे की चिंता। व्यर्थ चिंता जब उसे चिंता हमारी है, हमारी नाव का रक्षक वो शिव कल्याणकारी है। करे क्यों व्यर्थ चिंता जब उसे चिंता हमारी है, हमारी नाव का रक्षक वो शिव कल्याणकारी है। उसके हाथों में पतवार, है उसके हाथों में पतवार, हमको काहे की चिंता। काहे की चिंता रे हमको काहे की चिंता, काहे की चिंता रे हमको काहे की चिंता, बना है साथी सिरजनहार, बना है साथी सिरजनहार, हमको काहे की चिंता, मिला है कर्ण करावनहार, हमको काहे की चिंता। सदा शिव से सदा हमने तो सच्चा प्यार पाया है, न हम उससे पराए हैं, न वो हमसे पराया है। सदा शिव से सदा हमने तो सच्चा प्यार पाया है, न हम उससे पराए हैं,
न वो हमसे पराया है। जुड़े हैं मन से मन के तार, जुड़े हैं मन से मन के तार, हमको काहे की चिंता। काहे की चिंता रे, हमको काहे की चिंता। काहे की चिंता रे, हमको काहे की चिंता। बना है साथी सिरजनहार, बना है साथी सिरजनहार, हमको काहे की चिंता। मिला है कर्ण करावनहार, हमको